मित्रांनो फायनली आता बघा आपण गाड्या लावल्यात लाईनीत, बघूया चला लेट्स गो. बघा थोडा झाला लीडर कोण आहे आपला इंजिनियर फोड रोड तुला सगळंच माहिती आहे, तूच फोड. उद्घाटन करायला पण 500 रुपये ठेवायला लागते ना. 500 रुपये उलटा 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 असा फोडू. गाड्या पण आपण उलट्यात लावले, काय करशील सांग आता. तुझा एका फुटक्या नाही फुटला. चला आता निघूया आपल्या टूर साठी, रायगड साठी. अरे आता हे नेणार कसं, आता हेल्मेट कंचा ह्याच्यातला हाय. चला हेल्मेट घालूया मस्त, सेफ्टी फर्स्ट पहिली काय. चला घालूया हेल्मेट, नंतर दाखवतो. तर मित्रांनो फायनली आता आपण निघालो, बघायला मिळणार असेल सगळे जण बघा प्रयास हेल्मेट घालते. इकडे आबा तिकडे डोक्यावर हेल्मेट ठेवून, हां अजून एक जण आहे. बघू चला लेट्स गो, जाऊया आता निघूया लगेच गाड्यांवर बसून. ते रायडिंग ग्लव्स घेतलेस का प्रयास, संदेश पप्पा बोललेलं नाही. फायनली आता पण निघालो. आवाज थोडा क्लिअर येत नसेल कारण आपल्याकडे माईक नाही. बघूया चला कसले गँग निघाले बघा सगळेजण मस्तपैकी. सकाळच्या आता 4:30 ते थोडीशी जास्त झाली, म्हणजे 4:45 झालेत आणि निघालो आपण आता रायगड टूरसाठी. बघा आता आम्ही गावात आहोत. आता थोड्या नंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला सगळं सीन दाखवतो कसा काय आहे ते. तर डायरेक्ट आपण उजेडल्यानंतरच बघायला लागणार मला वाटतं. आता रात्रीची काय जास्त व्हिडिओ नाही करू शकत. तर चला लेट्स गो. तर मी पण हेल्मेट घालतोय गप. बघा हातात घेतलं हेल्मेट. आता सध्या गावाच्या रोडला नाही घातलं, नंतर घालतो मेन रोडला. चला लेट्स गो जाऊया आणि नंतर बघूया तिथं मेन रोडला आपण हेल्मेट घालणार, कारण तिथे आपल्याला हेल्मेट कमी बघू तिथं भेटणार ते बघू. चला लेट्स गो. बघा प्रयासांचा ड्रायव्हर आहे. चला लेट्स गो. रोडला तर कोणच नाही बघायला मिळत असेल तुम्हाला. आवाज येते की नाही माहिती नाही हेल्मेटमधून. अगदी 4च गाड्या दिसतात आतापर्यंत. निकालनंतर चेकअप करूया, बघू हाय काय तो कसं काय त्याच्यावर आहे. तोंडीचा रोड पूर्ण खालते आहे बघा कसं. बघा पूर्णच खालते रोड. हा रोडला कोणच नाही. मला वाटलं लास्ट काय ते आपण ते पण नाही. कुठं दिसते आणि सकाळ सकाळी कोण नाही एवढा. 7:00 गाड्या 6:00 गाड्या सुरू होतात आणि त्या टायमाला आपल्याला भेटायचं. मेन रोड पार झाल्यानंतर आपण डायरेक्ट उजेडातच भेटूया. आणि मी आता तुम्हाला बोललो मेन रोड बघा तुम्हाला बोलतो आता निघणार आहोत.
मित्रांनो बघायला मिळत असेल. नाही त्या साईडला जावं लागेल, तिथं तिकडे जावं लागेल. आता काय झालं, चेन पडली गाडीची, म्हणजे आमच्या असं चालेल तेव्हा बघूया. चला काय करायचं आहे ते, कोपऱ्यालाच लावूया गाडी, खालच्या साईडला घेऊ, मग असा गाड्यांमध्ये पण नाही येणार. चला बघू काय मेहनत सीन झाला हो चांगला. आता गर्दी लागली, त्या चेन पडली. बघा खरा गेम झाला आमच्यावर, बोलायला गेला तर बघू. चला काय करायचं आहे, चेन लावायचे, डबल चेन लावलं. बरं आमच्यासोबत मॅकॅनिक आहे, वाचलो बोललो मस्त. चला आणि पाना पण होता बरं, नाही तर 6 किलोमीटर फक्त लांब आता. पाना होतं म्हणून वाचलो, अजून नाही तर इथंच थांबायला लागला असता, गेमच झाला असता रे. खालचा निघाला तरी लागेल, निघाली पाहिजे. चेन कवर आहे ना, टायर फिरवायचा नाही, चेन लावायची, टायर फिरवायचा, चेन टाईट मारायची, उडून पडली असेल मग गाडीमध्ये तुम्ही चांगली आणली एकदम. नाही तर त्याने कॉपीराइट लागते जास्त. काल तरी दाखवायची, चेन टाईट करून घेतली. काल मी अख्खा दिवस गेला माझा मुरुडला. इकडे पण सीन बघा खतरनाक, आणि इकडे चेन पडले रोडला मस्त. दादाची गाडी घेतली, दादा नाही बघा चेनच पडले, पुढूनच वाटूनच पडले. पुढून काय करते, गेमच झाला रे मस्त. बघ काढ गेअर मधून काढ, पहिली गाडी गेअर मधून काढ. मस्त झालं चेन. आता होईल बघ. त्याला चेन तर लागली म्हणजे आता टाईट करून घे, नाही तर पाडायची ना मग. काल टाइम नव्हता ना, नाही तर केले ते काल. खतरनाक माणूस बघा, हड्डी अरे बघ असला बसलाय, हेल्मेट वाला. 200 रुपये 200 रुपये कोणच्या तुझ्या गाडीत कोणच्या होता? ग्रुपला व्हिडिओ टाक. गेमच झाला रे, पण काय पण बोल. परवा पण घेतील उद्या ना, आज रात्री आल्यानंतर बघ ना. रात्री बाकड्या मी ना होतो, मी झोपून घरी, नाहीतरी ब्लॉग दिसणारच आहे. एक्सपिरियन्स नको थोडासा. बरं मॅकॅनिक आहे आपला, मला पार्ट 2 टाकायला लागेल. 2 एवढ्या स्पीडला अरे आमची 80 टचच्या वरतीच जाते दिसती. पालवाला मी असा धरून बसलो, एका हातात कॅमेरा बोलतो. 70 आपले 80च लास्ट गेली हो, 82 गेलेली बस. आम्ही गेली तर पुढे आम्ही ट्रकांच्या बेकार बोल. खपलो आता गेली जाम पुढे बोललो आम्ही, जाम टाइम लागला इथं आम्हाला. किती 2 मिनिट मग काय, आम्ही सपकन गेले असते, निघाले असते वाटला. झाला ना, त्या साईडून दाखवायला लागेल. नारळ पण चांगला आहे, माणसाच्या हातात फोडायला दिलेल्या. उद्घाटन चांगलाच केलाय. ते पडून दे रे. आपला वाघ इथंच एंड करायला लागला ना मला. तर झाली टाईट झाली. बरं हायवेलाच नाही पडली, सुसाट येते का. नको दुसरा काय निघेल. नारळ कोणी फोडलाय बघ पहिलाच.
फोडणारा कोण आहे माहितीये का तुला? मग म्हणून तर बोलतोय. त्याला पाणी भरा झाला ना नाही. खतरनाक माणूस आहे बोल. नारळ पण घरीच नेला. हे पडायची खुर्ची टाकून तरी द्यायची. सगळं नारळ घरी दिला. आता धुरला बघ गाड्यांवर. आया आया बेकार सीन बघा काय वाटतंय पण इकडचा. दुसरे पण कार्यकर्ते आलेत आमच्याकडे. एक गाडी सर्व्हिसिंगला लागली तिकडे दुसरी पण आली. गेमच झाला रे. काय करशील? काय बोलणार? कायच नाही बोलू शकत आता. काय करणार? गॅरेज भेट बघायलाच लागल आता. एक तर चायनीज आलात तुम्ही. नारलावर नाही तर कशावर येणार? फोडलास तो पण घरी आलास. तू फेकाच तिथेच ते ना. आता थांबलं आपण. नाव काय आणि आपण गेटच्या आतमध्ये ऑलमोस्ट एंट्री केले. चला बघूया. बाकी वस्तू 2 बाटले. चला आता काय करायचं बसूया मस्त. हात धू. तिथे बघ तिथे धुजा. पहिला आपण 1-2 नंतर पाहिजे अजून उगीच हे नको ना. अजून दिसेल हात धुवायला लागणार. पहिले आपल्याला मस्त गाडीचा सेपरेट पार्ट नाही नाही तो त्याच्यातच येईल. पण माझे 2 पार्ट मध्ये टाकेन. पहिला पोहोचताना आपल्याला तेवढा टाइम लागेल ना. अरे रस्त्यात एक होता मेकॅनिक पण तो आताच आला. जस्ट तुम्ही गेलात. तो पहिल्याच गाडी बुक करते. बघू आता काय घेतोय ते. वडापाव घेतले 2. बघू चला. फायनली आता आपण निघालोय. चला निघूया पटकन. हो काय फायनली आता काम झालंय मस्त. की आता ऐकणार नाही मला वाटतं गाड्यांच्या. पहिल्या समोर चाललोय. किती 25 काहीतरी किलोमीटर बोलले. बघूया आता कसा काय ते. संजी पूर्ण वाट लागले बघायला मिळलं. ते ठिकाणावर जाऊ नका. काय करणार? काय सीन वाटते तिकडचा बघा. एकदम पॉवरफुल. ढगा आलीत उतरलीत पूर्ण याच्यावर. निघूया चला. लेट्स गो. पटकनच निघाला. हो 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 आरामात. अरे हो आमची गाडीच बंद पडली. मित्रांनो फायनली आता आपण गाड्या घेऊन निघालो. आपल्याला 2x स्पीडमध्ये बघायला मिळत असेल. आता व्हिडिओ चालू आहे ती. तर आता आपण मस्त घाटबेट पार करून पुढं आल्यानंतर आपण गावांजवळ आलेलो आहे. गावांजवळ बघायला मिळत असेल तुम्हाला एकदम खतरनाक सुंदर असे ढग बघायला मिळतात. याचप्रमाणे इथं खूपच मस्त 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 एकदम खतरनाक जागा आहेत बघायला मिळत असेल. स्पॉट एकदम खतरनाक आहेत. रोडला गतिरोधक पण आहेत थोडेसे पण एवढं नाहीत.
आणि इथं गाडी चालवायला खूपच मजा येणार होती. तर आम्ही फुल एन्जॉयमेंट केला त्या टायमाला. डोंगर बिंगर एकदम खतरनाक, डोंगरांवर ढगं एकदम पॉवरफुल, खतरनाकच सीन वाटत होते. बघा तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये बघा. नंतर तुम्हाला पुढं गेल्यानंतर तुम्हाला सगळाच बघायला मिळेल. थोडा आमच्या गाड्यांचा थोडासा घासा बसलेला आहे लेट करंटमध्ये व्हिडिओ काढते म्हणून. तर त्याच मला आपल्याला बघायला मिळेल. जसं तिकडे डोंगरांमुळं तर खूप फायदे. आणि घाटांचा रोड तर एकदम खतरनाकच होता, चढणी तर खूपच होत्या. पण त्या व्हिडिओ नाही काढली, नीट नाही व्हिडिओ आली म्हणून कट केली ती व्हिडिओ काढलेली. आणि आपल्याला तेवढ्यातच चार्जिंग तिथंच खपली. म्हणजे आता बघा ही बघा समोरची बघा गाडी आपल्या ते पण व्हिडिओज काढतायत. तर ते नीरज दादा ती त्यांना पण आता बोलत होतो काय आपला त्यांना काय बोलते सॉरी आपला रोड पण एकदम खतरनाक आहे. रोडचा काय विषय नाही, रोड मस्तच आहे एकदम. चालवण्यासाठी असेच सगळीकडे रोड ठेवले पाहिजेत. म्हणजे कुठं पण जाताना गावाबिवात अशा रोडनी चालवायला गाडी खूप मजा येते. आणि प्लेन एकदम असते, गर्दी पण नाही इकडे जास्त. कारण या साईडून आम्ही जास्त नाही येत नाही, मेन दरवाजाने जास्त जातात. तर आता या साईडून आम्ही निघालो, आम्ही पाठूनच निघालो पहिला, लगेचच निघालो, घाटबीट पार केले, त्यानंतर इकडं आलो आहे. हे बघा इकडं खतरनाक व्ह्यू आहेत एकदम. नंतर तुम्हाला थोडा पुढं गेल्यानंतर दिसते ना व्ह्यू, तुम्हाला दाखवतो. आता बघा हे बघा गावाचा रोड लागला आहे, गावाच्या रोडने थोडासा जाणार आहोत. गावाचा नाही गावाचा आहे म्हणजे. हे बघा समोर सीन बघा एकदम खतरनाक होता की नाही. आता त्याचप्रमाणे आपल्याला निघायचं पटकन, पटापटच जाऊया, टाईम नाही आपल्याकडं. आपल्याला लगेचच पोहोचायचं जे आपल्या रायगडला. अजून टाईम आहे किती, अजून माणगावला बदल्यानंतर आपल्याला 24 काहीतरी किलोमीटर जावायचं आहे, अजून पुढं आहे. आणि टर्न बिन एकदम खतरनाकच आहे तिथले. येताना तर आपल्याला बेकार टर्न लागणार आहेत, मला पण माहिती आहे. कारण येताना एक उतरण होती तीच खतरनाक होती. चला बघा आता सीन एन्जॉय करा मस्तपैकी, एकदम खतरनाक सीन्स आहेत. सध्या आपल्याला कॅमेरा नीट नव्हता धरलेला म्हणून आपल्याला नीट दिसत नाही. थोड्या वेळात तुम्हाला सीन दाखवतो एकदम पॉवरफुल. बघा समोर ढगं बिगं कसले आलेत. आणि आता पण पोचणार आहोत थोड्या वेळातच त्या जागेवर. तर समाधी आहे.
अरे यार फायनली आता आपण आलो इकडे बघायला म्हणजे समाधीजवळ बघा. तिकडून व्हिडिओ नाही करायला भेटली येतानाच डायरेक्ट टाईम गेला. हां चला आपण चला पाया पडा पहिलं जा मी तर जा. मग काढायला नको पाहिजे ना. काय बोलणार आता मी काय मला बोल तू सांग येडे असं आले. मित्रांनो मी आता बाहेर आलो लवकरच. चला शूज घालूया पटकन ते त्यांना पण टाइम जाईल मला घालायला कारण ते टाईट आहेत म्हणून. हां हा बघा सतीश ठाकूर. अरे मागास पण त्याला दाखवतेस ब्लॉग मध्ये. मी फेमस आहे. चला लेट्स गो पटकन घालूया आणि जाऊया. आपण जावाचा नाही पटकन घालायला मला टाइम लागणार आहे 10 मिनिटं तरी. चला तर मित्रांनो आता आमचा काय विषय झाला बघा. इथं आम्ही चाललेलो आणि इथं जागाच नव्हत्या पार्किंगला लावायला. मग काय करणार होतं ते बघा पुढंच लोक पूर्ण सगळ्या जागाच पॅक आहेत. तर त्याला काय करणार होतं आम्ही त्यांनी गाडी फिरवली परत अशी. त्याला वाटलं काय पाठी जावायचं नव्हतं आपल्याला पुढं जावायचं होतं. रोपवेजवळच जावायचं होतं. रोपवेने चढलो नाही पण तिथं रोपवेजवळ जावायचं होतं. तिथं आमचे गेल्या ह्याने लावलेलं तिथं गाड्या तिथंच त्याच जागेवर लावणार होतं. तर चला लेट्स गो बघूया पुढे जाऊया. आता थोडासाच अंतर राहिला म्हणजे 2-3 टर्न मारल्यानंतर पण फायनली पोहोचणार आहोत. आणि त्या जागेवर इथं बघा फक्त गाड्या बघा किती आहेत. एकदम गाड्याच गाड्या एवढी गर्दी होती या साईडला खूपच. आणि आम्ही आता चढणार होतो शॉर्टकटने. लॉंग कट का आपल्याला पडणार नाही. 500-600 पायऱ्या कट होणार आहेत आपल्या त्याचे म्हणजे शॉर्टकटने चढलं तर. एकदम पॉवरफुल आहे शॉर्टकट पण थोडा कठीण आहे. तिथूनच नंबर दुसरा तुम्हाला ब्लॉग चालू होईल. तर एंडपर्यंत बघत राहा ब्लॉग. हा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग आहे. दुसरा एक्सप्लोरिंग आणि चढण्याचा ब्लॉग होणार. तर चला बघूया. थोडंसं आपल्याला अजून अंतर कापायचं आहे. थोडीशी आपली जवळच आहे पार्किंगचं जागा. तिथं गेल्यानंतरच दाखवतो. चला बघूया कसं काय ते. आणि माणसांना पण जास्त जण इथनंच येतात म्हणजे रोपवेने जायला बघतात जास्त. म्हणून रोपवेने जायला काय वेटिंग करायला लागते 1 तास. ते जास्तच करायला लागते मला वाटते वेटिंग 1 तासापेक्षा. लागला तर नंबर पटापटची आम गर्दी होती बघा. गाड्याच बघा किती रोडला. त्याच्यामुळंच तर बोलतो रोपवेने जावायला काय नाही. आम्ही रोपवेने ठरवलेलं जावायचा लेट झालेलं म्हणून. पण काय करणार आता. हे बघा समोर लाईनी दिसत असतील वरती तुम्हाला एकदम तिकडं दिसतात की नाही माहिती नाही. त्या रोपवेच्या लाईन आहेत आपल्याला बघायला मिळत असतील. आणि आपण आपली ती म्हणजे कुठं आहे ते शोधत होतो आपल्या गेल्या वेळेच्या पार्किंगचा. चला बघूया पटापट आता कुठं आहे ते समोरच होता. आम्हाला भेटतच नाही. ह्याच्या पुढचा आहे मला वाटतं ह्याच्या पुढचा. हां तिथलाच होता. त्या पुढच्या ह्याच्यावर गेलो आणि ते समोरच रोपवे होता साईडलाच. तिथून रोपवे आता येतात की नाही माहिती नाही. बघू चला. आपल्याला रोपवेने तर जायचं नाही आहे. पहिला ठरलेला रोपवेने जायचा. नंतर बघूया चालतच गेलो पूर्ण. आणि एकदम खतरनाक म्हणजे मजा आलेली खूप त्या टायमाला. ते बघा याच्या पुढचा स्टॉप आहे तो आपला म्हणजे इथूनच या टोपीवाला आहे तिथून थोडासा